तर जय शिवराय मित्रांनो, मी तुमचा होस्ट, तुमचा शिवप्रेमी दोस्त प्रभात डोंगरे स्वागत करतो तुमच्या अजून एक ट्रॅकिंग ॲडव्हेंचरमध्ये, ज्या सिरीजचं नाव आहे फोर्ट्स ऑफ महाराष्ट्र, जिकडे आपण महाराष्ट्रातील सर्व गडकिल्ले ट्रॅक करणार आहोत आणि या सिरीजमध्ये आपण दाखवणार आहोत। तर आज आपण आलो आहे पुणे जिल्ह्यातील तुंग किल्ल्याकडे। आता हा जो किल्ला आहे तो मावळ तालुक्यातील पुणे जिल्ह्यातील सह्याद्रीमध्ये आहे आणि आज आपण हा किल्ला जो आहे तो एक चांगल्या प्रकारे एक्सप्लोर करणार आहोत आणि या व्हिडिओ थ्रू तुम्हाला दाखवणार आहोत। चला मग या व्हिडिओला पूर्ण बघा। तर मित्रांनो, सकाळी 6 वाजता आपण मुंबईहून प्रवास चालू केला पुण्याच्या दिशेने, कारण आज आपण फोर्ट्स ऑफ महाराष्ट्र सिरीजमध्ये तुंग किल्ला एक्सप्लोर करणार आहोत, ज्याला कटिनगड ही म्हणतात। सकाळी 7 वाजता मी पोचलो लोणावळा घाट आणि न थांबता मला पुढचा प्रवास गाठायचा होता। तर जसं तुम्ही लोणावळ्याच्या रूटला याल, लोणावळ्यावरनं तुम्हाला भुशी डॅमचा रस्ता पकडायचा आहे, टायगर पॉईंट, भुशी डॅम, आणि ह्या साईडनी गेलात तर एम्बी व्हॅली येईल। तुम्हाला हा कॅनव्हास रिसॉर्ट दिसतोय, म्हणजे हा बोर्ड आहे संतोष हॉटेलचा, तिकडनं तुम्हाला हा मार्ग पकडायचा आहे आणि ह्या मार्गाच्या जस्ट पुढे गेलात 100 मीटर तर तुम्हाला लगेच लेफ्ट घ्यायचा आहे आणि लेफ्ट घेतल्यावरती तुम्हाला थेट 8 किलोमीटर तुंग फोर्ट म्हणून एक बोर्ड दिसेल, तिकडे तुम्हाला तुंग फोर्टला येण्याचा तो लास्ट बोर्ड आहे। तुंग किल्ला हा समुद्रसपाटावरनं 3500 फूट उंचीवरती आहे। हा किल्ला महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यामधील एक डोंगरी किल्ला आहे। 11 जून 1665 रोजी झालेल्या पुरंदराच्या तहात छत्रपती शिवाजी महाराजांनी जयसिंगला दिलेल्या 23 किल्ल्यांपैकी तुंग हा एक किल्ला होता। तर तुम्ही जसं ह्या रूटनी येता टायगर पॉईंटच्या रूटनी, तर हा एक रूट आहे पावना लेक आणि लोहगडच्या दिशेने, आणि ह्याच्याच पाठी हा एक बोर्ड आहे जो तुम्हाला घेऊन जातो किल्ले तुंगकडे। जर तुम्ही त्या रूटने येता तर इकडे तुम्हाला बोर्ड दिसेल किल्ले तुंग कटिनगड। आज मला वाटतं इकडे कोण नाही, मी एकटाच आहे वाटतं। आज पाण्याची बॉटल तरी भेटेल की नाही माहिती नाही। तर जसं तुम्ही गडाच्या वाटेने येता ह्या वाटेने, तर बाजूलाच हनुमान मंदिर आहे आणि त्याच्याच बाजूला तुम्हाला गडाची जी माहिती आहे ती इथे लिहिली गेली आहे। जसं तुम्ही ह्याच्या बाजूला येता तर तुम्हाला हा बोर्ड दिसतो, जिथे ह्या गडाचा पूर्ण नक्षा दिला आहे आणि ह्या गडावरती अजून काय काय बघण्यासारखं आहे हे सर्व इथे लिहिलं गेलं आहे। त्याच बाजूला आपल्याला हे माहिती दिली आहे, सह्याद्री प्रतिष्ठानने एक बोर्ड लावला आहे, जिथे ह्या गडावरती कुठले साप आपल्याला बघायला भेटतील किंवा दिसू शकतात आणि ते साप विषारी आहेत की नाही किंवा बिनविषारी ह्याची माहिती त्यांनी दिली आहे। त्याच्याच खाली जर सापाने आपल्याला चावलं तर आपण काय करावे ह्याची माहिती पण त्यांनी इथे दिली गेली आहे। गडाच्या पायथ्याशी सर्वात आधी आपल्याला मारुतीरायाचं मंदिर दिसू येतो। बजरंगबलीचे दर्शन घेऊन आपण ह्या ट्रॅकची सुरुवात केली। गडाच्या पायथ्याशी प्रवेश करताच आपल्या ह्या गडकिल्ल्याला परत उभा करण्यासाठी एक सह्याद्री प्रतिष्ठान टीम यांनी त्यांचं कार्य सुरू ठेवलं आहे। हे ज्या भक्कम अशा पायऱ्या परत त्यांनी सुंदर प्रकारे उभे केले आहेत, जेणेकरून येणाऱ्या पिढीला ह्या गडाचं काय महत्त्व आहे हे जाणून देण्यासाठी। तर जसं तुम्ही गडाची पायरी, मेन पायरी जी चढायला चालू करता, त्याच्या आधीच तुम्हाला एक वीरगल म्हणून स्मारक दिसेल। तर मित्रांनो, जसं तुम्ही गडाची पायऱ्या चढून वर येता, तुम्हाला इथे एक पायरी दिसेल ज्याच्यावरती लिहिलं आहे स्वराज्याची पायरी, आणि सह्याद्री प्रतिष्ठान हे एक टीम आहे जी ह्या गडाला तुंग किल्ला कटिनगड ह्या गडाला परत परत उभा करण्यासाठी आपले प्रयत्न देत आहे। आणि अशीच टीम भरपूर गडांवरती काम करत आहे त्या गडांना परत उभा करण्यासाठी, कारण येणाऱ्या पिढीला आपले महाराजांचा इतिहास जपून ठेवण्यासाठी आणि येणाऱ्या पिढीला दाखवण्यासाठी असे भरपूर काही शिवभक्त आहेत, शिवप्रेमी ग्रुप आहेत जे ह्या गडांवरती आपलं काम सहकार्य करत आहे।
जसं तुम्ही ट्रॅक करत खालून वर येता तर तुम्हाला इथे सर्वात आधी एक कोरलेली जागा दिसेल ज्यात देवडीतील हनुमान आहेत आणि बजरंगबलीचा आशीर्वाद घेऊन तुम्ही वर जाऊ शकता। तर गडावरती सर्वात आधी तुम्हाला हे मारुती रायाचा खाली एक मंदिर आणि वरती एक मारुती रायाचा छोटा मंदिर बनवला आहे आणि मग तुम्ही इकडनं वर चढू शकता। तर मित्रांनो, जसं आपण ट्रॅक करत वर येतो तर आपल्याला इकडे अजून एक गुफा दिसेल पाठीमागे, जी 5 फूट उंच आणि 9 फूट रुंद आहे आणि ह्याच गुफेच्या वरती एक 10 फूट पाण्याची टाक पण आहे। तर आपण वर जाणार आहोत, एकदा पाण्याची टाक बघू। पण ही ती गुफा आहे जिकडे प्राचीन काळात म्हणजे महाराजांच्या काळात जेव्हाही त्यांचे मावळे होते ते इकडे विश्रांती करायचे आणि विश्रांती करून ते ह्या गडावरती लक्ष ठेवायचे। तर ती गुफा तिकडे आहे आणि इकडनं ही एक वाट आहे, पायरी वाट, ही थोडी रिस्की आहे आणि ह्याच्यावरतीच पाण्याची टाक आहे। तर आपण आता वर जाणार आहोत। सांभाळून। तर ही ती पाण्याची टाक आहे जी पिण्याचं पाणी आहे। बरोबर त्या गुफेच्या वरती ही पाण्याची टाक जी 3 फूट खाली आणि 10 फूट रुंद आहे। म्हणजे जर मावळ्याला विश्रांती करता पाण्याची गरज असायची तर ही जी पाण्याची टाक आहे ती एकदम चांगल्या प्रकारे इकडे कोरली गेली आहे। तर आपण हा पाणी एकदा पिऊन बघूया, कारण मी खाली माहिती घेतली की हा पाणी पिण्यासारखं आहे आणि माझी बॉटल तशी पण अर्धी झाली आहे। बघूया। खूप थंड पाणी आहे आणि खूप शुद्ध आहे, म्हणजे फ्रीजचं पाणी पण फेल आहे याच्यासमोर। आणि तुम्ही बघू शकता पाणी खूप स्वच्छ आहे। म्हणजे आजच्या पिढीला वेगवेगळे प्युरिफायर लागतात, वेगवेगळे ॲक्वागार्ड लागतात, पण ही जी पहिल्याचे लोक, जे पहिल्याचे मावळे, महाराजांच्या टायमाचे जे मावळे आहेत ना, त्यांचा जो आर्ट होता बनवायचा, काही गड जे बनवायचं त्यांचा आर्ट जे होता ना ते वेगळाच होता। कारण ह्या पाणीला कुठूनही बॉईल होत नाही किंवा कुठूनही तो प्युरिफाय होत नाही, पण हा पाणी एवढा स्वच्छ आहे की तुम्ही पिऊन तुमचा पूर्ण जो थकान आहे वरती ट्रॅकला जेव्हा पण तुम्ही याला ट्रॅकिंग कराल तुमची जी थकान नक्की 100% जाणार आहे आणि आपण हा पाणी पिऊनच नक्की वर जाणार आहोत। चला मग, जय शिवराय। आता आपण इकडनं खाली उतरणार आहोत, तर स्वतःची काळजी घेऊन आपण इकडनं खाली उतरूया। तर मला असं वाटतं की आपण नक्की ह्या गडाला एकदा भेट द्यावी, कारण ह्या गडाला कसं मेंटेन करून ठेवलं आहे किंवा कसं जपून ठेवलं आहे हे इकडच्या लोकांकडून आपण शिकायला भेटेल आपल्याला। तर जसं आपण त्या गडावरती येतो तिकडे 4 खांबी टाक आहे आणि ती आपण जसं जी पहिली गुफा आहे मावल्यांसाठी तिकडनं आपल्याला राईट हँड साईडला जायचं आहे, जिकडे ती 4 खांबी टाक आहे। आणि आता मी तिकडे झालो आहे। वाट थोडी अवघड आहे, पण स्वतःच्या पावलावरती लक्ष द्या। आणि इकडे ती 4 खांबी टाक आहे। तर पहिली खांब इकडे आहे, दुसरी खांब तिकडे आहे, ही तिसरी आहे आणि ही चौथी खांब आहे। जर तुम्हाला ही टाक बघायची तर तुम्हाला थोडा स्वतःकडे
लक्ष द्यावं लागेल, वाकून यावं लागेल वरती, कारण हे उंचीवरती नाही एवढं. आणि हा जो पाणी आहे हा स्वच्छ आहे, म्हणजे तुम्ही हा पाणी पिऊ शकता. तर अजून एक गोष्ट मित्रांनो, जर तुम्ही ह्या गडावरती सॅटर्डे संडे सोडून बाकी दिवशी येत आहे आणि खाली जर तुम्हाला दुकानं उघडे नाही दिसत आहे, पण जर तुमच्याकडे रिकामी बॉटल आहे, तर ह्या गडावरती जेवढे पण पाण्याचे टाक आहेत, जेवढे पण, ते सर्व पाणी पिण्यासारखे आहेत आणि खूप स्वच्छ थंड पाणी आहे. माझी ॲक्च्युली बॉटल जी मी घेऊन आलेलो ती संपली होती आणि मग मी इकडनंच पाणी रिफिल केला, भरला आणि खूप बरं वाटलं की ह्या गडावरचं पाणी एवढा स्वच्छ आहे. या गडावरती जे पण सह्याद्री प्रतिष्ठान काम करतात, गडाचे टाक्या साफ करतात, गडांना पायऱ्याचा चांगला परत बनवायचा प्रयत्न करतात, तर त्यांना एक मनापासून जय शिवराय आणि एक सल्यूट आहे. आता आपण वर जाणार आहोत, अजून गड ट्रेकिंग बाकी आहे, पण खूप आनंद होतो आहे की हा गड एक प्लास्टिक मुक्त गड आहे. ह्या गडावरती मला एकही प्लास्टिक सापडलं नाही. तर आपण ट्रॅक करत वर आलो आहे आणि आता आपल्याला ह्या गडाचा जो सर्वात आधी प्रवेशद्वार आहे तो आपल्या समोरच आहे आणि आपण आता फायनली महाराजांच्या पहिल्या प्रवेशद्वारकडे पोचलेलो आहे. हा आहे प्रवेशद्वार. एक मस्तपैकी मूर्ती इथे ठेवली गेली आहे आणि आपण बघू शकता एक दरवाजा आहे इकडे, इथे एक तटबंदी आहे. तर जसं आपण ह्या प्रवेशद्वारकडून आतमध्ये येतो, आपल्याला एक महादरवाजा वर भेटेल, पण त्याच्या आधी इकडनं एक रस्ता जातो, बुरुज आहे तिथे पुढे, आणि आपण त्या बुरुजकडे पहिला जाऊन तिकडचा एक नजारा घेणार आहोत. तर ही थोडी बारीक वाट आहे, पण लक्ष ठेवा पावसामध्ये ह्या वाटेच्या कडेने जाऊ नका, कारण खूप रिस्की आहे. आता उन्हाळ्याचा दिवस आहे म्हणून मी जातोय आणि तिकडचा एक चांगला व्ह्यू घेणार आहे. जर तुम्हाला उंची भीती असेल तर हा मार्ग घेऊ नका, कारण थोडं वाट जी आहे ती खूप बारीक आहे. आणि जर तुम्हाला खरंच ह्या वाटेतून जायचं आहे तर इथे एक रशी बांधली गेली आहे, तुम्ही या रशीच्या सहारे जाऊ शकता. तर आपण आता त्या बुरुजकडे जाणार आहोत. तर मित्रांनो, जसं तुम्ही ह्या प्रवेशद्वारवरनं वर याल तर तुम्हाला इकडे अजून एक दरवाजा दिसेल, ज्याचं नाव आहे हनुमान द्वार. आता ह्या दरवाजाचं नाव हनुमान द्वार काय, तुम्ही बघाल तर ह्याच दरवाजासमोर एक हनुमानाचं जे आकार आहे ते कोरला गेलं आहे, म्हणून ह्या दरवाजाचं नाव आहे हनुमान द्वार. आणि आपण आता इकडनं वर जाणार आहोत, पण ह्याच्या आधी सह्याद्री प्रतिष्ठानच्या द्वारे इथे एक माहिती लिहिली गेली आहे, नक्की वाचावी. तर जसं आपण हनुमानच्या आतमध्ये येतो तर आपल्याला इथे 2 देवड्या बघायला भेटतील. आणि हे जे आहे इकडे महाराजांचे माऊले जे असायचे ते इथे विश्रांती करायचे आणि येणारा जाणारा शत्रू किंवा येणाऱ्या जाणाऱ्या माणसांवरती ते इथे लक्ष ठेवायचे. गडाच्या माथ्यावरून लोहगड, विसापूर, टिकोना आणि कोरीगड किल्ले स्पष्ट दिसतात. गडावरून आपल्याला पावना लेकचा सुंदर दृश्य बघायलाही भेटतो. तर जसं मित्रांनो आपण त्या दरवाजावरनं वर येतो, हनुमान दरवाजावरनं, तर त्या साईडला एक जायला एक जागा आहे,
जिकडे समोरची जी बुरुज आहे ती दिसते. त्याच्यानंतर आपण परत पाठी आलो तर आपल्याला ही एक वाट दिसते आणि ह्या वाटेवरती आल्याच्या नंतर म्हणजे जिकडे गड दिसतो आपल्याला तिकडनंच एक गणेश मंदिर आहे. गणपती बाप्पाची एक छानशी मूर्ती या मंदिरामध्ये ठेवली गेली आहे. आणि मित्रांनो ह्याच मंदिराच्या बाजूला आपल्याला ही एक पाण्याची टाक दिसते जो पिण्याचा पाणी आहे. तर जर तुम्ही गडावरती याल आणि तुमचं पाणी संपलं असेल तर तुम्ही हा पाणी पिऊ शकता. खूप चांगला पाणी आहे. तर भावानो आता जस्ट थांबलोय, जरा विश्रांती घेतोय. गणेश मंदिरवरनं वर आलोय आणि आपण बघू शकता आपल्याला इकडनं वर जायचं आहे. पण आता थोडी विश्रांती घेतोय, बॅग ठेवली बाजूला आणि इकडे काहीतरी असा काहीतरी नजारा आहे म्हणून या टोकावर थांबलोय. जरा विश्रांती घेईन, सावली पण आहे आणि परत मग वर जाईन. तर मित्रांनो जसं आपण गडावरती इकडनं वर येतो आपल्याला इकडनं शेवटच्या टोकावरती जायचा रस्ता आहे. पण इकडनं जर तुम्ही पुढे गेलात तर तुम्हाला 2 पाण्याच्या टाक दिसतील. तर भावानो जसं तुम्ही इकडनं येता तुम्हाला 2 पाण्याच्या टाक भेटतील आणि ही जी आहे दुसऱ्या पाण्याची टाक आहे, पिण्याचं पाणी आहे. आणि इकडनं पुढे एक माची आहे जी थोडी रिस्की आहे, पण हा थोडा रिस्की पॅच आहे. तर जर तुम्ही एकटे असाल किंवा तुम्ही एक फ्रेश ट्रॅकर असाल तर कृपया करून ह्या रस्त्यावरती येऊ नका, कारण इकडनं डायरेक्ट खाली आहे खोल, म्हणजे सह्याद्रीचा खोल हे आहे, दरड आहे. आणि आता मी इकडं वर पुढे जाणार आहे. सुंदर असं सह्याद्री आपल्याला बघायला भेटतोय मित्रांनो. आणि थोडा रिस्की पॅच होता पण आलो सांभाळून आणि आपल्याला वर जायचं आहे. अजून एक गोष्ट, जर तुम्ही या गडावरती येत आहे तर तुम्हाला खाली मारुतीरायाचं मंदिर आहे, हनुमानाचं मंदिर आहे आणि त्या मंदिराच्या इथे सह्याद्री प्रतिष्ठानचे 1-2 पोरं आहेत जे गडाची मेहनत करून तिकडे थांबत आहेत. काही तुम्हाला मदत पाहिजे असेल तुम्ही त्यांचा कॉन्टॅक्ट घेऊ शकता, जेणेकरून जर तुम्हाला वरती काही त्रास झाला तर तुम्ही त्यांना डायरेक्ट एमर्जन्सी कॉन्टॅक्ट करू शकता. आताही मी आलो, आज मंगळवार आहे पण तरी पण तिकडे एक मुलगा होता, त्यांनी मला समोरनं बोलला की भाऊ जर तू वर जातो आहे आणि इथे बोर्डवरती नंबर आहे तो घेऊन जा, जर तुला काय त्रास झाला आहे गडावरती तर बिंदासपणे कॉल कर, आम्ही लोक या गडावरच्या सेवेसाठी नेहमी असतो. तर हे खूप मला आनंद झाला. तर मित्रांनो जसं आपण वर येतो आपल्याला इकडनं ही जी वाट आहे ही घेऊन शेवटच्या टोकावरती जायचं आहे. तर रस्ता खूप सोपा आहे. जसं तुम्ही हनुमान दरवाजाने आतमध्ये येता तिकडनं तर ती माची करायची पुढे जाऊन, तिकडनं परत पाठी यायचा, पुढे आपल्याला गणेश मंदिर दिसेल आणि ही जी रस्ता आहे, हा जो रस्ता आहे हा घेऊन आपल्याला ह्या साईडनी वर चढायचं आहे. तर मित्रांनो फोर्ट्स ऑफ महाराष्ट्र सिरीजमधला तुंग किल्ला, तुंगगड जे आहे, ज्याला कठीण गड ही म्हटला जातो, तो आपण सक्सेसफुली महाराजांच्या स्वराज्याच्या भगव्या झेंड्यासमोर आलो आहे आणि शेवटच्या टोकापर्यंत आलो आहे. तर खूप प्राऊड फील होतो आहे की महाराजांचा अजून एक गड किल्ला मला बघायला भेटला. खूप नशिबान मानतो मी की जेवढे पण गड मी करणार आहे, जेवढे पण गड मी या फोर्ट्स ऑफ सिरीजमध्ये दाखवणार आहे ते तुमच्यापर्यंत पण पोचवणार आहे. तर मित्रांनो जसा आपण वरच्या टोकावरती येतो आपल्याला इथे स्वराज्याचा झेंडा दिसू येतो आणि त्याच्याच पाठी आहे तुंग किल्ल्याचा एक मंदिर, एक देवीचं मंदिर आहे, तुंगाई देवी मंदिर. तर आपण आता देवीचे दर्शन घेऊ. तर हा शेवटचा टोकावरती एक मंदिर आहे, आपल्या देवीचं मंदिर आहे.
तुंगाई देवीचं मंदिर. या मंदिराच्याच बाजूनी आपल्याला ही सुंदर सह्याद्री बघायला भेटते. छत्रपती शिवाजी महाराज की जय. तर माझ्या शिवभक्तांनो, जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर तुम्हाला माहिती आहे तुम्हाला काय करायचं आहे. आपल्या चॅनलला सपोर्ट करायचा आहे, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचं आहे आणि भेटू आपण लवकरच नवीन फोर्ट्स ऑफ महाराष्ट्राच्या सिरीजमध्ये. आज जो आपण एक्सप्लोर केला आहे तो आहे तुंगगड. आणि जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर लाईक आणि कमेंट द्यायला विसरू नका. भेटू लवकरच नवीन सिरीजमध्ये, नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत जय शिवराय, जय शंभूराजे, हर हर महादेव.